शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही माहिती दिली। तसंच राज्यातील पूरग्रस्त भागातील कार्यकर्त्यांनी दसरा मेळाव्याला येऊ नये, आपापल्या भागात पूरग्रस्तांना मदत करावी असं आवाहन शिंदेंनी केलंय। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR परिसरातील शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला यावं अशा सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्या। दसरा मेळावा जो आहे जी परंपरा आहे ती आम्ही नेस्कोमध्ये त्या ठिकाणी दसरा मेळावा करू आणि हा दसरा मेळावा जो आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे ही कार्यकर्त्यांची फौज आणि मदतीचा पूर्णपणे जे काही मदत जी आहे ती त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। ज्या ज्या भागामध्ये पूर परिस्थिती आहे त्या भागामधल्या कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्याला इकडे मुंबईमध्ये न बोलवता त्यांना आम्ही तुमच्या माध्यमातून किंबहुना या ठिकाणी त्यांना आमची यंत्रणा जी आहे त्या माध्यमातून देखील आम्ही सांगतोय की तुम्ही शेतकऱ्यांच्या मदतीला, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, शेतकऱ्यांच्या घरात जाऊन त्यांना मदत करणं, त्यांचा देखील दसरा हा सण आहे आणि त्यांना जे जे काही आवश्यक आहे त्या ठिकाणी त्यांना मदतीचा हात देण्याचं काम करा। दसरा मेळावा जी आमची परंपरा आहे ती देखील खंडित होता कामा नये आणि म्हणून ही परंपरा देखील बाळासाहेबांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा आणि बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांची शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललो आहे। त्यामुळे मुंबई आणि ठाणे या भागातले जे कार्यकर्ते आहेत, जवळचे कार्यकर्ते जे आहेत, MMR मधले कार्यकर्ते आहेत, हे कार्यकर्ते म्हणजे आजूबाजूला जे जवळ आहेत तिथे आता पूर परिस्थिती नाही आहे अशा ठिकाणचे लोक हे दसरा मेळाव्याला त्यांनाच बोलवणार आणि दसरा मेळाव्याची परंपरा देखील खंड पडू न देता ती सुरू राहील। यानंतर बघूया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यावर सडकून टीका केली आहे। पाहूयात ते काय म्हणाले। शिंदेंचा दसरा मेळावा मागे सुद्धा सांगितलं त्यांनी तो अहमदाबादला किंवा सुरतला घेतला पाहिजे, गेला बाजार बडोद्याला घेतला पाहिजे आणि त्यांच्या त्या मेळाव्याला महनीय प्रवक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहाना बोलवायला पाहिजे। आता ते पाकिस्तान बरोबरची मॅच वगैरे खेळून आले त्याच्यामुळे ते निशाने पाकिस्तान आहेत, तर त्यांना बोलवावं, ते कुठेही सामना घेऊ शकत। पण दसरा मेळावा आम्ही कुठे घ्यायचा हे ते कोण आहे आम्हाला सांगणार आहे? आम्ही दसरा मेळावा कुठे घ्यावं म्हणून? ही गोष्ट खरी आहे की माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व आता देशव्यापी आहे, त्यामुळं त्यांची आता जवळपास पूर्ण त्रिफळ झालेली आहे। आमचा दसरा मेळावा आणि त्यांचा दसरा मेळावा यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। आमच्या दसरा मेळाव्यासाठी लाखो लोक या ठिकाणी असतात आणि त्यांच्याकडे मात्र मोजके लोक या ठिकाणी असतात, त्यामुळं आमच्या दसरा मेळाव्याचा धसका त्यांनी या ठिकाणी संजय राऊत यांनी घेतलेला आहे, त्यामुळं अशा प्रकारचे बराळ्यासारखे वक्तव्य ते या ठिकाणी करतात। तर खरा मेळावा आमचाच असून बाकी सगळं सडकं धान्य असल्याची टीका उबाटा खासदार राऊतांनी केली। त्याला शिवसेना प्रवक्त्या वाघमारेंनी प्रत्युत्तर दिलं। मुंबईतला दसरा मेळावा हा माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जी परंपरा आहे त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे, बाकी सगळं बोगस आहे बरं का, बाकी सगळं बोगस आहे, ते सडकं धान्य आहे बाकी सगळं। ते त्यांनी जरूर गुजरातमध्ये जाऊन त्यांचा मेळावा घेतला पाहिजे। सुरत, अहमदाबाद, बडोदा इथे घ्यावं ना तरी काहीच हरकत नाही, इथे कशाला ढोंग करताय तुम्ही? आमचा दसरा मेळावा हा शिवसेनेच्या मावळ्यांचा असेल तर उबाठाचा मेळावा हा काँग्रेसी कावळ्यांचा असेल। दसरा मेळाव्यामध्ये प्रखर विचार मांडले जात होते, पण अलीकडे उबाठा हे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधले PJ मारतात आणि त्यांनी दसरा मेळाव्याचा हसरा मेळावा करून टाकला।